जय श्रीराम. कालपर्यंत आपण आपल्या भुजांचं रक्षण करण्याबद्दलपर्यंत प्रार्थना बघितली होती. आता त्या पुढचे श्लोक करूया. करौ सीतापती पातु हृदयं जामदग्न्याजितं मध्यम पातु खरध्वंसी नाभीम जांबवदाश्रया. सीतेचा पती असणारा श्रीराम माझ्या दोन्ही हातांचे रक्षण करो. जमदग्नी पुत्र परशुराम याला जिंकणारा श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण करो. ज्यांनी खर नावाच्या राक्षसाला ठार मारले असा श्रीराम माझ्या उदराचे रक्षण करो. व जो जांबुवंत वानराला आश्रय देतो तो श्रीराम माझ्या नाभीचे रक्षण करो. सुग्रीवेश कटी पातु सक्थिनी हनुमत प्रभु पुरु रघुत्तम पातु रक्ष कुलविनाशकृत. सुग्रीवाचा स्वामी श्रीराम माझ्या कमरेचे रक्षण करो. हनुमंताचा प्रभू राम माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करो. व राक्षसांचा निपात करणारा रघुकुल श्रेष्ठ श्रीराम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करो. जानुनी सेतुकृत पातु जंगे दशमुखांतकः पादौ बिभीषण श्रीदः पातु रामोखिलं वपु. समुद्रावर सेतू बांधणारा श्रीराम माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करो. दशमुख रावणाचा संहार करणारा श्रीराम माझ्या दोन्ही पायांचे रक्षण करो. बिभीषणाला ज्याचे राज्य वैभव प्राप्त करून देणारा श्रीराम माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करो. असा सर्व गुण संपन्न श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करो. जय श्रीराम.